आहे, कारण मशिदीतली अजान आता थेट भ्रमणध्वनीवर येणार आहे. पर्यावरण आणि सामाजिक एकोप्याचा विचार केलेला आहे. धार्मिक स्थळांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी आपण धार्मिक स्थळांवर किती ध्वनी प्रदूषण करतो बरं. आजूबाजूची जीवजंतू पण त्यांनी हॅम्पर होतात आणि आपल्या टेलिव्हिजन संचाचा आवाज पण खूप मोठा असतो. कोणी सांगितलं तुम्हाला अभ्यास करणाऱ्यांनी, अरे तो आवाज कमी कर, करता का तुम्ही? नाही. तुम्हाला उलट म्हणजे काय म्हणतात ना, की कायदे कसे असतात, वागायला कसं पाहिजे, कळायला पाहिजे. खरं तर आपण आपल्यापुरतं विचार न करता इतरांचा सुद्धा विचार करायला पाहिजे. जरी तुमची टी व्ही असली, तुमचं सगळं असलं तरी कान दुसऱ्यांचे असतात आणि तुम्ही ते हे लावून देतात का, आजकाल खूप प्रसिद्ध आहे, शिवपुराण लावून देतात लोकांना दाखवण्यासाठी. अरे त्या शिवपुराणातलं काही जर तुम्ही घेतलं असतं तर एवढं मोठं ध्वनी प्रदूषण केलंच नसतं. कशासाठी एवढं सगळं ध्वनी प्रदूषण करायचं? तिथे ज्या चिमण्या असतात त्यांना त्रास होतो. आजूबाजूला ते खूप सगळे जीवजंतू असतात, त्यांना त्रास होतो, त्यांना ते वेऊत जातात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे ना. सो असे जे उपक्रम आहेत त्यांना प्राधान्य द्या आणि यांची जास्तीत जास्त प्रसिद्धी करा, ना लाईक शेअर करा. कारण आपल्याला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक प्रदूषण आपल्याला कमी करायचं आहे, प्रत्येक. कारण हे प्रदूषण एक दिवस माणसाचा जीव घेणार आहे. कळतं आहे का?